विना देवा, तुझ विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा, तरी हे होका शतखंड पडो झडोनिया रांड, काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी, तरी हे होका शतखंड पडो झडोनिया रांड, तुका म्हणे कर कटी तयाचा विसर, तरी हे होका शतखंड पडो झडोनिया रांड. पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया, शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीची वाटा मजदा वाव्या सुवटा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, विश्वविकाशित मुद्रा, जया मोडी तुझी योग निद्रा, तया नमोजी गणिद्रा श्री गुरुराया. नमिला गणपती माऊली सारदा, नमिला गणपती माऊली सारदा, नमिला गणपती माऊली सारदा, नमिला गणपती माऊली सारदा, आता गुरुराया दंडवत, नमिला गणपती माऊली सारदा, आता गुरुराया संत माय बाप कृपावंत. जमलं भाऊ. कायमी पतित कीर्तिवानू साधू मायबाप आहे. साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे माहेर संत मायबाप आहेत. पण मी बोलून गेलो संत माय आहे देव बाप आहे. असं कसं महाराज? कोणी जर लय नांदी आलं तर मी त्याला उत्तर देतो साधू माये नाही साधू बापही नाही. माझी भाषा समजते ना? मी प्रयत्न करून राहिलो जरा शांततेत. मला तुमची भाषा आवडते, तुम्ही लय मस्त बोलता. आमच्या मकरंद दादाचा फोन आला, एकदम मधुर असं गोड वाटते कानाने. आमची भाषा अळम धळम आहे बुलढाण्याची, अटी तटी हो. त्यातले तर मला शुद्ध नाही बोलता येत. आमचं शिक्षण नाही. मी म्हणजे तिसरी 3 खेप नापास झाले तरी जरा शिक्षणाचं आहे तरी मी शाळा सोडो ना महाराज. माय प्रेम होतं शाळेवर. पण आमचे शिक्षक मला म्हणत तू जर शाळा सोडशील नाही तर आम्ही शाळा सोडतो. ऐका तुमची भाषा जरा आम्हाला गोड वाटते. आमची अटी तटी मी प्रयत्न करून राहतो जरा सावकाश बोलण्याचे शुद्ध. पण ते कधी आमच्या जातीवर जाऊन सांगतात. मी बोलता बोलता शुद्ध बोलतो पण मध्ये शेतामध्ये गेले मग म्हणतो वावरातून आले. आई नर्मदा मातेच्या प्रदक्षिणेला गेलो. मग भिक्षा मागून खावं लागेल. आटा देत काही बाया. मग रोडगे करतात. तुमच्याकडे करतात काय? राखीतले गौरीतले. मग ते रोडगे करायला बसलो. मग त्यात ओवा टाकतात. ओवा तुमच्याकडे काय म्हणतात? ओवा. तिकडे ओव्याचं नाव दुसरं. एमपीत ओव्याला दुसरंच नाव. मी दुकानात जाऊन दुकानदाराला म्हणू हमको ओवा दो. दुकानदार म्हणे ओवा क्या होता है? मी त्याला सांगू ओवा जिरे का छोटा भाई होता. म्हणून मी प्रयत्न करून राहिलो जरा शांततेत बोलतो. आपल्याला वेळ भरपूर आहे. बाबांनी सांगितलं 1 वाजे लोक चालू दे म्हणे. आरामात कीर्तन कर. आज्ञा आहे त्यांची, मी मोडणार नाही. आपण 1 लोक चालू दे. पटपट बोलतो, लक्ष देऊन ऐका. संत माय आहे देव बाप आहे. मी बोललो. कोणी म्हणे महाराज प्रमाणही तुम्ही दिले. बाबांनी लगेच प्रमाण उचललं की संत माय बाप आहे. तुम्ही असे
कसे बोलता? लय नांदी येणाऱ्याला सांगतो, साधू माये नाही आणि साधू बापही नाही असे प्रमाण देतो. संता माय बाप म्हणता बहु लाज वाटे चित्ता. नाथ बाबा म्हणतात साधूला माय बाप म्हणायच्या वेळेस आम्हाला लाज वाटते. का लाज वाटते? तुम्हाला कीर्तना द्यायची लाज वाटते काय? का? चांगल्या कामाची लाज नाही. टाळ घ्यायची लाज आहे का बाबा आपल्याला? कपाळाला मोठा गंध लावायची लाज वाटते काय? गळ्यात डझन डझन माडी घालतो, लाज वाटते काय? मृदंग वाजवाय चांगल्या कामाची लाज नाही. नाही लाज. अन्नदान करायची लाज वाटते काय? सप्ताह चालू आहे गावात देणगी द्यायची लाज वाटते काय? काही काही वाटते. आणि खरंच वाटली पाहिजे. देणगी द्यायची लाजच वाट, कमी द्यायची. गणराय हे देवता सुख करताय, दुःख हरताय. तुम्ही फार नशीबवान लोक आहे. तुमच्या मंदिरात गेल्यावर एवढं प्रसन्न वाटते राव. म्हणजे बोलत नाही पण या भागात कीर्तन कुठेही असो, कोणाला फोन नाही करणार पण या गावात येऊन दर्शन घेऊन जरूर जातो. म्हणजे जे बोललो असण्यावरती बोललो, कारण एवढं प्रसन्न कुठंच नाही वाटत. तुम्ही लय पुण्यवान लोक आहे. जसं तुमच्या जमिनीमध्ये एक दाना टाकल्यावर हजारो दाणे उगवतात, आमच्या गणपती बाप्पाच्या दिव्यात तेल टाकणाऱ्याला कमी नाही. यांचं खाणाऱ्याचं बरं होत नाही. ऐका, सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील. देणगी द्यायची लाज वाटली पाहिजे, कमी द्यायची. श्रीमंत सोनी दान न करी, गरीब सोनी भजन न करी. तया गळा पाशान बांधोनी समुद्रा जाण बुडवावे. नाथांची भाषा आहे. अरे श्रीमंत आहे पण दान करत नाही, गरीब आहे पण कीर्तनात भजनात येत नाही, त्याच्या गळ्यात पाषाण बांधा पण त्याला समुद्रात नेऊन टाका. नाथांची भाषा. असली सामर्थ्य वैभव स्वयं करावा महोत्सव, नातरी महोत्सव सर्व मिळवणी करावा. बापू, देणगी भरपूर दिली पाहिजे. चांगल्या कामाची लाज नाही वाटत, वाईट कामाची लाज वाटते. पत्त्याचे डाव चौकात बसतात काही इथं मंदिरापुढे, गावाबाहेर काट्या कुठे. दारूचं दुकान आता आले चौकात, पण तेही आधी बाहेर होते, कारण वाईट कामाची लाज होती. पण नाथ बाबा म्हणतात मला साधूला मायबाप म्हणायची लाज वाटते. का लाज वाटते हो? साधूला मायबापच म्हणता आणि लाजही वाटते म्हणता, मग दुसरं म्हणा ना काय? मायबाप म्हणायची लाज आहे ना विठोबा महाराज, मग दुसरं म्हणा तुम्ही संत मामा मामी कृपावंत. ज्याची लाज वाटते ते करू नका ना. मायबाप म्हणायची लाज वाटते ना, म्हणू नका ना. दुसरं म्हणा काही, मायबापच म्हणता. उदाहरण का म्हणतात? समजा बाबाजी तुमचं नाव काय? धोराजी बाबा. मुलगी पाहिली कोण्या गावले तुम्ही गेले, त्यांच्यासाठी नाही म्हणत मी, मुलासाठी. नातू झाला की बाबा, तरुण मुलं जातात की बुजुर्ग लोक जातात? मुलगी पाहायला कोण जाते? नाही, मुलाचे वडील जातात. आता पद्धत काढली, जुनी पद्धत काय आहे? मुलगी कशी आहे हे मुलाला माहित नसे. आता होबासराव लोक झाले, बुजुर्ग लोक जात. समजा बाबा तुम्ही मुलगी पाहायला गेले आणि मुलगी पाहून घरी आले. मग घरी आल्यावर तुम्हाला तुमच्या घरच्या लोकांना विचारलं कशी आहे मुलगी. समजा तशी मुलगी तुमच्या गावात नाही, सांगा कशी आहे. सांगताच येणार नाही. बाईचं विचारणं बंद होत नाही. तुम्ही संसारिक आहे लोक, संसारिक आहे चौकार बोला. बाईचं विचारणं बंद होते काय? वकील साहेब
बायांचे खूप फोन आले हो. घरपाशी ऐका, तुम्ही लक्ष देऊन ऐका, शांत. आपण मुलगी पाहून घरी आलो. घरी आल्यावर ह्या बहिणी ह्या मावल्या आपल्याला प्रश्न विचारतात, कशी आहे मुलगी, मुलगी कशी आहे. मग तशी मुलगी गावात नाही, सांगता येणार नाही. तरी ही बाईचं विचारणं बंद होत. जुने लोक म्हणत, आमचे गुरुजी म्हणत, माझा राग नका येऊ दे जो बहिणी हो, मी बोलतो ते बोलतो. जुने लोक म्हणत, बकरी कधी खाऊ खाऊ थकत नाही. बकरी कधी खाऊ खाऊ खोट आहे का बाबा. बाई कधी बोलू बोलू थकत नाही. ते कीर्तनात म्हणा लागते, आता गप्प बसा. बाया बोलतात, विचारतात, मुलगी कशी आहे, हिच्यासारखी आहे काय, नाही. तिच्या मुलीसारखी आहे काय, नाही. याच्या सुनीसारखी आहे काय, नाही. नाही नाही म्हणू म्हणू मानीले पट्टा लागते, पण बाईचं विचारणं बंद होत नाही. जरा जरा आमच्याकडची भाषा आहे, ते कशी नसते तरी म्हणा लागलं जरा जरा. संत मायबापासारखे नाही. लावून या मोह संसारी गोविती, संत चुकविती जन्म पंक्ती. साधू जन्म मरणाचे फेरे चुकवतात, आणि मायबाप हे संसाराला लावतात. हा फरक आहे. मग तरी मायबाप म्हटलं, साधूला दुसरं काही म्हणता आलं नाही म्हणून म्हटलं. मग मी बोललो, संत माय आहे, देव बाप आहे. हे कसं महाराज, ऐका लक्ष देऊन. साधू माय, देव बाप कसा. देवाच्या प्रेमात आणि साधूच्या प्रेमात फरक आहे. काही भाषा समजते ना, फरक आहे जरा. तसाच फरक आईच्या प्रेमात आणि बापाच्या प्रेमात आहे. एखादं घाण लेकरू आलं, शमळानं भरलेलं लेकरू, घाण लेकरू आलं, विठ्ठल महाराज तुमच्या मांडीवर बसले. 2 मिनिट, लय वेळ नाही. भरलेलं लेकरू 2 मिनिट तुमच्या मांडीवर बस. मला बापाचं प्रेम सांगायचं, तुम्हाला अनुभव नसेल पण बसू द्या 2 मिनिट. ते शमळ भरलेलं लेकरू तुमच्या मांडीवर बसलं. माऊली महाराज यांना एक प्रश्न विचारा, म्हणा त्याची किती मुके घ्याल, सांगा सांगा. उत्तर द्यायचं काम नाही, आम्ही अनुभवी. बाप लेकराचे मुके घेत नाही काय, आजोबा नातवाचे मुके घेत नाही काय. समजून घ्या, शांततेत कीर्तन आहे. घेते ना, तुम्ही घेता, मी घेतो, सगळे घेतो. म्हणजे नाही काम होत. बाप लेकराचे मुके घेते. कधी घेते, कधी कधी घेते, कधी कधी. घाण लेकरू जर बापाजवळ आलं, तुम्ही तरी म्हटलं येऊ द्या, आम्ही नाही घेत. लगेच बाप काढून दे. आणि तेच लेकरू आई जवळ जाऊ द्या. बहिणी हो, शंभर लेकरू तुमच्या जवळ आलं तर तुम्ही काढून द्याल नाही. 5,000ची साडी असली तर. आज आई पार्वतीचा सती मातेचा दिवस आहे. आज भारी भारी पातळ नेसतात आमच्या बहिणी. हरतालिका आहे, अशा दिवसावर तुमच्याजवळ 100 लेकरू आलं, काढून द्या. 5,000ची साडी आहे. बोला बोला. अरे किती महाग साडी असली लेकराच्या पुढची आहे, किती शंभळ असलं तरी जवळ घेते. भारी साडी असली तरी पदर काढून त्याचा शंभूळ पुसून पटापट मुके घेऊन मांडीवर झोपवते. ते माय संत असे खटनाट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी पिटवी भावे, चोखा मेळा. संत माय आहे, देव बाप आहे, भक्ता राखे, दुर्जनाशी संहारी. देव बाप आहे. तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. माय आहे. कोणाला उपदेश करावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, पण मी जास्त आवडून बोलत नाही. एका झाडावर माकड बसेल, माकडच म्हणतात नाही की
आमच्याकडे वानर म्हणतात, तुमच्याकडे वानर. सगळं सारखंच आहे. हा, वानर माकड बसलेलं एका झाडावर, आणि त्याच झाडाले एका फांदीले एक घरट, त्या चिमणी बसलेली, सुगरण म्हणतात तिले आमच्याकडे. सुगरण चिमणी बसलेली, ती चिमणी आणि ते माकड एका झाडावर. पाऊस जोराचा सुरू. मग ते माकड पावसानं भिजलं. मग ते चिमणीले माकडाची दया आली. ती चिमणी त्या माकडाले म्हणे, दादा, ते म्हणे काय, उन्हाळा भर फिरला, घर नाही बांधलं, घर पावसात भिजून राहिला, पुरा उन्हाळ्यात एक तारीख खाले नाही. मग ती चिमणी म्हणे माकडाले, मग माकड म्हणे, दीदी मी तुले भाड्यानं रूम मागतो काय, थंडीत पावसात मरून कोण राहिलं, तुला काय करायला लागते. असं म्हटल्यावर ते चिमणी त्या माकडाले म्हणे, मर मर. म्हटल्यावर माकडाले राग आला, राग आला, आणि रागानं त्या माकडानं त्या चिमणीचं घरट मोडून टाक. बहिणी हो, तुम्ही ऐकून राहिल्या ना, तुम्हाला समजून राहिली नाही भाषा. चिमणीचं घरट का मोडलं, कारण तिनं उपदेश कोणाले केला, तुम्ही नका बोलू, कोणाले केला, बरोबर बोलले. अर्थ आला लक्षात, काय लक्षात आला, चिमणी ना कोण, ऐका ऐका तुम्ही, चिमणी ना, इकडे पहा माकडाला, चिमणी ना माकडाला उपदेश करू नये. तुम्ही म्हणाल माकड पेते, पिऊ द्या. बहिणी हो, पेत असेल ना त्याला पिऊ नका, कधीच म्हणू नका. मी लय अलग सांगतो. हा, सगळे बाबा लोक पेणारे म्हणतात सुटली पाहिजे, मी नाही म्हणत. मी म्हणतो तो कमी पेत असला तर तुमच्या मजुरीतले कष्टाचे पैसे काढून त्याला द्या तरी पाजा. तू म्हणाल यानं काय फायदा, यानं लवकर मरते. माफी मागून बोलतो, मूर्खाच्या नावाचं कुंकू लावल्यापेक्षा पांडुरंगाच्या नावाचा बुक्का कधी, त्या कुंकाचा भार काही कामाचा नाही. मोठ्या वडाले प्रदक्षिणा करा, आज उपवासी राहतात, दिवसभर काहीच खात नाही. कोणासाठी येड्या झाले काय, त्याच्या देखत पुसा म्हणा, घे मेला घे. लावू नका कुंकू, पांडुरंगाच्या नावाचा बुक्का लावा, त्याला म्हणा मेला तू. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ, आपली वाचा शिरू नये, मूर्खाने सांगू नये. तिसरा प्रश्न, उपदेश म्हणजे काय. हितकथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. कधीच संत अनहिताचं बोलत नाही. कधी तुम्ही काकड्यामध्ये अभंग ऐकला काय, सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. कधी ऐकलं, कधीच नाही. साधू उठले की हे तुम्हाला उठवतात, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, आता जागा रे भाई ना, आता जागा
राहिनो जागा एक शब्द 2 वेळा वापरला, द्विरुक्ती वापरली. हरी हरी तुम्ही म्हणारे तेने माया जाळ, हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना, कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पुढे शिंदडीचे काय माय गेली होती हरी नाही मुखाशी. काय घाण शिव्या दिल्या, एवढ्या घाण आहेत की या शिव्याला सांगायची लाज वाटते. किती सांगू हरी नाही कती बटकीचे. बटकीचे म्हणजे मला माहित आहे पण सांगणं शोभत नाही, आमचं वय कमी पडते. आमचे गुरुजी सांग गुरुवारी वक्ते आबा डायरेक्ट बोल, बटकीचे म्हणजे काय, ठेवलेल्या बायकोच लेकरू म्हणजे बटकीचे. आमच्या गुरुजीचा आवाज गुरुवर्या स्वामी बाबा काढतात आणि एक मला जमत जाय, कारण लय सानिध्य लाभलो. आम्हाला एकदा पंढरपुरात एकानं प्रश्न विचारला, म्हणजे महाराज रूप पाहत आलोचनी सुख झाले व 6 जणी, त्या 6 जणी कोणत्या. आमचा पहिल्या अळाण्याचा बाजार, मी काम करायला असो बाबा, म्हटलं कोणत्या असतील 6 जणी. मग मी गेलो आणि गुरुवारी आबांना डायरेक्ट म्हटलं बा आबा काय, म्हटलं एका जणानं प्रश्न विचारला कोणता, म्हटलं तो म्हणे रूप पाहत आलोचनी सुख झाले व 6 जणी, त्या 6 जणी कोणत्या. त्याने सांग त्यातली एकटी माय, त्या 6 जणीतली एकटी माय होती. म्हटलं त्यानं जर विचारलं बाकीच्या त्याच्या मायले विचार. फार गरम काम होत. आमच्यावर काही काही संस्कार द्यायचे आहेत, म्हणजे आम्ही आता ते गेले तेव्हापासून जरा भेटतो बोलायला. ती मोठी ताकद होती आमच्या मागे, तरी आमच्यावर प्रेम करणारे असे मोठे मोठे महात्मे बसलेले आहे. म्हणून आमचं चालू आहे दुकानाने काय खरं नसतं. हा ऐका, घाण शिव्या दिल्या. का दिल्या शिव्या, ऐकलं नाही म्हणून. लेकरानं जर आईचं ऐकलं नाही आई शिव्या देते ना, यायला अधिकार आहे. एक दिवस आमच्या घरचे लोक देखत आई लेकराने शिवी देते ना, देते की नाही सांगता का आपण ऐकलं नाही म्हणून. तुम्ही ऐकताना पण साधूचं गाव चांगलं आहे म्हणून बोलतो. ऐकताना नका करू संसार श्रमा, संसार सोडून द्या. इथे या बाबा जवळ बसा, जमीन तुमच्या जमिनी आमच्या नावावर करून द्या. तुम्ही पाव पाव गांजा घ्या, डोंगरात जा, कैलास का राजा दम लगाने को आजा. कसं कसं जमीन सोपा आहे संसार सोडणं, हा सोपा आहे. एक जणाला हापसत होता, हापशी म्हणतात काय, हापसत होता हापसत. दुसरा म्हणे हापसू नको खारट पाणी आहे. तो म्हणे नाही, घंटाभर हापसल्यावर इन्न गोड. किती हापसलं त्या हापशीले गोड पाणी नाही, पण हापसणं बंद होत. कुंभार बुवानं 2 गदे विकले. एक गद दिलं डोंबारी बुवाले, एक गद दिलं धोपी बुवाले.
मग डोंबारी बुवाच्या गध्याले काम खूप, गदच म्हणतात ना इकडे, गाढव म्हणत असतील, आमच्याकडे गद म्हणतात. मग त्या गध्याले काम लय, बाजारात खेळ मांडते डोंबारी. आणि धोबी बुवाच्या गध्याले काम कमी, ते गद जाड झालं. कपडे धुवायले न्यायचे, ते सुकेपर्यंत ते गद खायचं, पाण्यात लोळायचं, ते गद जरा तब्येतीने बनलं. मग डोंबारी बुवाचं गद बारीक झालं. ते दोन्ही गदे एकाच गदीचे होते, भाऊ भाऊ होते. मग काही दिवसानं डोंबारी बुवाचं गद खेळ खेळत धोबी बुवाच्या गावात आलं आणि दोन गद्याची भेट झाली. एक गद दुसऱ्या गद्याला म्हणे, दादा तू एवढा बारीक कसा झाला? गदे भेटले की असं म्हणतात, दादा तू एवढा बारीक कसा झाला? तो म्हणे, दादा आमचा मालक खायले कमी देते, काम लय सांगते म्हणून बारीक झालो. दे त्याने सोडून, आमच्या मालकासोबत चाल, काही कमी नाही, पाय माझी तब्येत कशी झाली? तो म्हणे, नाही मला त्याच्यासोबत काम आहे. काय काम आहे? मग तो गदा त्या गद्याला सांगे, म्हणे तो डोंबारी बुवा खेळ मांडते, असे दोन बांबू लावते, त्याला दोरी बांधते आणि त्या दोरीवर त्याची गंगी नावाची मुलगी चढते. पंढरपुरात पाहिलं असेल ना, डोक्यावर घागर घेऊन ते गंगीवर चढते आणि डोंबारी बुवा खाली वाजवते. आणि तो वाजवता म्हणते, गंगे गंगे गंगे, तू जर खाली पडली तर तुझं लग्न या गद्यासोबत लागलं. तुम्हाला समजलं काय? गद का लोड झालं? गद बारीक कशानं झालं? तुम्ही कशी हो? गद बारीक कशानं झालं? गद बारीक नव्हतं, गद गंगीनं बारीक केलं. ऐका, पटपट बोलतो जरा. संसार 16 काही लागत नाही. संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेगळे. बरेच बुवा लोक सांगतात संसार ताकासारखा आहे. मग ताक फेकून देतात का तुमच्याकडच्या बाया? विचारत आहे, बहिणी हो तुमच्या घरी गाई म्हशी आहे, ताक होते, ताक फेकून देता? खूप हुशार जात आहे बाईची. नाही खोटं नाही बहिणी हो, तुम्ही खूप बुद्धिवान आहे. संसार नेटका कराव तुम्ही, कधीच ताक फेकत नाही. दूध डेअरीवर देतात आणि घरच्या हलेले ताक पाजतात. मी खोटं नाही बोल, विचार. बहिणी हो, नाही खरं बोला. हल्याला काय पाजतात? तुम्ही थांबा हो, हल्याला काय पाजतात पा. आणि जर हल्या पेला नाही तर त्या तू रेटू नको, पुढे टँग फाटेला आणले का? हल्यानं जर ताक केलं नाही तर त्या बहिणी त्या ताकात काळं मीठ टाकतात, बरफ टाकतात, खडीसाखर मसाला टाकून त्याचा मठ्ठा करतात, मग हल्याले पाजतात. ताक आंबट आहे म्हणून फेकला का बहिणी हो? त्या ताकाचा मठ्ठा केला. तसंच आहे संसार, ताकच आहे. दान धर्माची साखर टाका, भक्तिभावाचा मसाला टाका, पण प्रेमरूपी बरफ त्या संसारात होता. आपला संसार मठ्ठ्यापेक्षा आनंदात संसार करा, आनंदात. पण संसारात राहू. वासुदेव वासुदेव हरी हरी तुम्ही हे डिलीट मारला, तर आमच्या घरी भांडणं लावतील. लक्ष दिलं, आपला वेळ कमी आहे, 1 वाजेचा टाइम गेलाय बाबा. मी शांततेत कीर्तन करतो. मी एकदा गेलो त्या गावात 10 वर्ष जात नाही, म्हणून मी एकट्या कीर्तन करून घेतो आणि डबल बोलावूच नाही, एवढं कीर्तन करतो. ऐका जरा पटपट बोलतो. जर घाई असली तर एक शब्द 2 वेळा. बाई थांबली, बाई घरी बुवा फाट्यावर येईन एका आवाजात. थांबली समजते का तू? नाही, फसला घोड. गुरुवर्य बाबांना आमची भाषा चांगली जमते. त्यांचं विदर्भावर खूप प्रेम आहे. आता माझ्या सासरवाडीत कीर्तन झालं 2-4 महिन्याच्या आधी. आमच्या भागात
त्यांच्या ताब्यात एक संस्थान दिलं. बापूजी महाराज वारकरी खूप मोठे महान तपस्वी. जे ट्रस्टी मंडळी आहेत ते डायरेक्ट बोलले त्या कीर्तनात जाऊन की हे संस्थान बाबा म्हणतील तसंच याचं कार्य चालेल. एक अमरावतीकडे संस्थान आहे, तिथली पण मंडळी सांगत होती की बाबाजींचं कीर्तन झालं, आम्ही या संस्थेचा सगळा कारभार बाबाजीकडे दिला. म्हणजे आमच्या भागातले बाबा कीर्तन असलं की तुमची भाषा बोलतच नाही, मस्त ज्ञान भाऊ हो बसाना भाऊ एकदम आमच्या सारखी बोलतात. ऐका, झामली तुम्हाला समजत नाही, बाबाला माहित आहे. बाईची 4 प्रकार आहे. किती? तुम्ही राग नका येऊ. मी तुमचे 4 सांगतो आणि यांचे 8 12 प्रकार सांगू आपण. मोकळं कीर्तन करायला सांगितलं मला. 4 प्रकार बाईची. पहिली शंकिनी, दुसरी डंकिनी, तिसरी हस्तिनी, चौथी पद्मिनी. शंकिनी म्हणजे शंकाखोर कपटी मनाची. नाही, तुमच्या मनात संशय लवकर येते. एका आईनं दुसऱ्या आईच्या कानात काही गोष्ट केली की मागची म्हातारी लगेच म्हणते माईच निंदा केली. याची सवय आहे. बरं तुम्हाला काय असं नाही, देवाच्याही बायकाही देव. ज्या बाबा पुढे आपलं कीर्तन चालू आहे, या गणपती बाप्पाच्या आईनं सती मातेनं भगवान भोलेनाथावर संशय घेतला होता. सांगतोस, महादेव भजन करून राहिले आणि सती माता म्हणते कोणाचं भजन करता? श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेवानं उत्तर दिलं, मी श्रीरामाचं भजन करतो. असं म्हटल्यावर सती माता हसली. लक्ष देऊ नाही का? हसली. हसली. मग हसल्यावर तुम्ही विचार करा. समजा भाऊ, तुमचं नाव काय? अंगद भाऊ. तुम्ही कीर्तन झाल्यावर घरी गेले आणि घरी गेल्यावर ताई साहेबांना सांगितलं मस्त कीर्तन केलं महाराज ना, आणि त्या ताई तुम्हाला हसले. तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही सांग. तुम्ही घरी गेले आणि तुम्हाला त्या ताई हसले, कसं वाटते मनात? भगवान भोलेनाथ सांगून राहिले मी श्रीरामाचं भजन करतो, ते आई हसली. महादेवाला रागाला उठले, सती का हसून राहिले? म्हणे त्या रामाचं भजन करता ज्या रामाची सीता रावणानं नेली, जो राम वेड्या पिशासारखा करते, झाडाले विचारते सीता दिसली काय, पाखराशी बोलते सीता दिसली काय. महादेवानं उठून सती मातेचं तोंड दाबलं. गब्बस, खरं बोला पण तोंड दाबल्यावर बाई ऐकते काय? तोंड दाबल्यावर ते माऊली ऐकेना. थांबा, तुमच्या देवाची परीक्षा घेतो. त्या सती मातेनं सीतेचं रूप घेतलं आणि ते माऊली ज्या अरण्यात राम प्रभू सीताले शोधून राहिले त्या अरण्यात हे माय सीता होऊन बसली. पण शोधता शोधता लक्ष्मणाचं लक्ष गेलं. हाक मारली, आई दिसल्या. दोघे भाऊ धावत गेले. पण श्रीराम प्रभूनं चेहरा पाहला, धनुष्य जमिनीवर टाकला आणि साष्टांग दंडवत, आई लेकराची परीक्षा घेत माय. असं म्हटल्यावर सती मातेच्या मनातला संशय गेला. तिथून उठली आणि गेली भोले बाबाजवळ बसली. महादेव रागानं पाहत, सती निघ इथून. रागानं निघ. कधी कधी आपले भांडणं झाले की आपण म्हणतो निघ. नाही, खरं म्हणतात ना, म्हणतात की नाही काका? नवीन नवीन वाद होतात. तुमच्याकडे होते का? एक दिवस आम्ही असंच झालं भाऊ, आमचं झालं भांडण. म्हटलं आपली कमाई चांगली आहे, वजन टाका. मी म्हटलं नाही, ते लगेच म्हणे अशी कशी जाईल. भगवान भोले बाबा निघ. ते माऊली म्हणे अशी कशी जाईल? हो, मी साऱ्या गोताचा त्याग केला. माझ्या बहिणी, माझी आई, माझे वडील सगळे म्हणत याच्यासोबत लग्न करू नको. राहिले घर नाही, भोले बाबाला स्मशानात राहतात. 4 चाकी 2 चाकी कोणतीच चाकी नाही, डंगरा बैल आहे. जाऊ नको, लग्न करू नको. ऐकलं नाही.
आणि तरी तुमच्या सोबत लग्न केलं देवा मला का काढून देतात? महादेवानं उत्तर दिलं, सती तू खूप मोठं पाप केलं. संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर, विनाशाची वाघूर प्राणियाशी. तू संशय घेतला, बरं तेवढ्यावर थांबली नाही, तू सीतेचं रूप घेतलं. आणि महादेव उत्तर देता, तू ज्या सीतेचं रूप घेतलं ते सीता माझी आई आहे. मग तू जर माझ्या आईचं रूप घेतलं, या शरीरानं माझ्या आईचं रूप घेतलं, हे शरीर माझ्या आईचं शरीर आहे, मी पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. म्हणून सतीची पार्वती झाली. कशामुळे? संशय. बहिणी हो, तुम्ही ऐकलं, उपवास करा, जरूर करा, पण याच्यावर संशय घेऊ नका. 2 वाजे लोक मोबाईल चालला तरी चालू द्या. आम्ही कीर्तनाने गेलो, मग असेच बरोबर मी कुठेही गेलो ना, माझ्यावर प्रेम करणारे लोक लगेच, कारण मी मनातून निर्मळ आहे. देवाची शपथ घेऊन सांगतो, मी कधी कोणाविषयी वाईट बोललो नाही आणि कधी कोणाविषयी वाईट विचार केला. असं वाटलं की ना आपला मित्र आला, बरोबर आहे ना, कारण मा स्वभावच आहे. मग कोणीही गावले गेले की गुरुबंधू लोक आपल्या बुवा लोक मला मान देतात. पहिली वाटते कीर्तनकार आहे, वजनात ओळखू आला पाहिजे, वजनात बसा बाबा. मग मी बसलो वजनात, मला बसता येत नाही म्हणून बसलो. ज्याच्या घरी बसलो टेकून, त्याच्या बायकोनं टिकली लावली होती भीतीने, आणि ते टिकली लागली आमच्या पाठी. ती टिकली आमच्या सोबत आमच्या घरी आली. आम्ही कपडे दिले धुवायले आणि ते टिकली दिसली आमच्या अंबाबाईला. ते कपडे धुता धुता करे कीर्तनाला गेलता, कीर्तनाला कीर्तनाला. म्हणून म्हणतो वकील साहेब तुम्ही पुरले. ऐका, लक्षणी नाही का तुम्हाला समजलं? शंकी. दुसरा प्रकार डंकी. डंकिनी म्हणजे डंक मारणारी. तिसरी हस्तिनी. हस्तिनी म्हणजे झांबली. झांबली म्हणजे थंडी. थंडी म्हणजे बोलेले बोलकी, कामाले हलकी. खिचडी येत नाही, खाली जळगाव, मधात चिखलगाव, वर तांदळवाडी. आणि चौथा प्रकार आहे पद्मिनी. पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात हुशार, म्हणजे तुमच्या गावातल्या बाया. आपल्यालाच जमत. कधी मारा कोणाला तुम्ही जर गदा म्हटलं तर मग म्हणा तू हनुमंताच्या हातचा. ऐका, बुवा फाट्यावर बाई घरी गाडी आली, त्या माणसाले त्या बाईले घाई घाई बोलावं नाही. कसा बोलू? एक शब्द डचकलं पोट. एक शब्द बरोबर, एक शब्द 2 वेळा. वासुदेव वासुदेव, हरी हरी तुम्ही, राम राम स्मरा. एक एक शब्द 2 वेळा वापरला. आपल्याला नामाची घाई केली. परमार्थ घडी घडी काळ वाट याची परमार्थाची घाई केली. तुकोबाराय त्याच नामाच्या दृष्टीने देवाशी बोलले. तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगा तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जीव कर्म व्यभिचार भोग व्यभिचार रहित मी तुझ्या नामाची नोकरी करतो. देव म्हणतात नोकरी करता, पण मी तुमची मुलाखत घेतो. तुकोबाराय म्हणतात, देवा चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची, मुकुट सगळ्या मणी धन्य तुझी. चतुर आहे, मितवानाचा अपराधी, कर्महीन मती मंद. तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. देवा मी मतिमंद आहे, मला काही विचारू नको. देव म्हणतात ते जमणार नाही, पहिले मुलाखत नंतर नोकरी. तुकोबाराय म्हणतात, देवा मग एवढे 1000 नावं का ठेवले? कष्टले संसार शिने, जे देव येती गारहाने. तया ओदे नामे जेने तो संकेत हा, ब्रह्माचा बोला फिटावा, पर्यद्वैतत्वे तो भेटावा. ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे, म्हणून त्रयाक्षर हे नाम, नो हे जाण केवळ ब्रह्म. या संसारातले जीवाले कष्ट झाले की हे जीव मला हाक मारतील म्हणून तू नाव ठेवले. देवा घेऊ दे ना.
देव म्हणतात नाही, मी काही प्रश्न विचारतो. तुकोबारांना राग आला. तुकोबाराय देवाशी भांडले. विठोबा तुझ्या मनात येतील तेवढे प्रश्न विचार. देवानं पहिला प्रश्न विचारला, तुकोबा तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित आहे काय? महाराजांनी उत्तर दिलं पहिल्या, तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा. देवा माझी जीभ कर्म व्यभिचार रहित आहे. तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा. याचा अर्थ, पांडुरंगा माझी जीभ तुला सोडून दुसऱ्याचं नाव घेणार नाही. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही आता. देवा दुसऱ्याचं नाव नाही घेणार. एक अर्थ. अभंग तो शब्द तेच, पण जशा पद्धतीनं वापरले तसे अर्थ निघतात. तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. पांडुरंगा संसारात परमार्थात कोण्या गोष्टीची जर कमी पडली तर तुला सोडून माझी जीभ दुसऱ्या कुणाले मागणार नाही. एकाचा संसार करते आणि दुसऱ्या पुढे हात पसरते, त्या बाईला कोणी चांगलं नाही म्हणा, ते बाई व्यभिचारी आहे. तुकोबाराय म्हणतात, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. तुझ्या नावाचं काळं कपाळाले तुझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. आम्हा तर शतखंड माझी होईल रसना. माझ्या जिभीचे 100 तुकडे होऊन गळून पडेल. तेव्हा तुला सोडून दुसऱ्याचं नाव नाही घेणार. तुला सोडून दुसऱ्या कुणाले मागणार नाही. तुझे दास्य करू आणि का मागू खावया. धिग झाले जिने माझे पंढरी राया. नाही, 2 अर्थ, तिसरा अर्थ पाहू. आमच्या गुरुवर्यांनी 32 अर्थ काढले पंढरपुरात चतुर्मासात. एकाच चरणावर बोलले होते 4 महिने. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. तिसरा अर्थ. शब्द तेच असतात, बोलण्याची पद्धत बदला, अर्थ बदलते. मग आम्ही बोललो राम राम, यानं यज्ञ होती राम राम. समजा उदाहरण, तुम्ही माघारी आले. काका तुमचं नाव काय? भागवत काका. तुम्ही माझ्या घरी आले, राम राम म्हटल्यानं पुण्य होते ना. मग मी तुम्हाला राम राम घातला पण स्वर कठोर, राम राम, पुण्य लागेल काय? राम राम घातला ना तरी नाही लागणार, कारण स्वर कठोर असल्याच्यानं अनादर घडत. राम राम, या 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 अक्षर तेच, पण बोलण्याची ढब, बोलण्याची पद्धती बदलली. अभंग एकच असते, वेगवेगळे महाराज लोक घेतात, वेगवेगळं सांगतात, आणि तरी शेवटी आपल्यासारखेले कानच धरायला लागते. याचा अर्थ हाच अशी सांगता येत नाही. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. आपण लय अर्थ नाही सांगू, 30-32 अर्थ आपले 1 वाजलो होते. तुम्ही काळजी करू नका, आणि पूर्ण अभंग होईल याची काही गॅरंटी नसते आमची. हा, माझं कसं आहे, मी खरं सांगतो तुम्हाला, 4 एकर वखरल्यापेक्षा 2च एकर वखरा पण दाबून. तरी किती वखरला? 8 एकर. आला बाबूराव, आला बाबूराव, 2च वखरा. पण कसं मागे हराळ दिसली नाही पाहिजे. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. तुला सोडून माझी जीवा देवा कोणा म्हणे. देवा हे विठोबा, तुला सोडून माझी जीभ दुसऱ्या कोणाले देवना म्हणे. आणि कांची स्तुती आम्हा ब्रह्माते. देवा तुला सोडून दुसऱ्या कोणाची स्तुती करणार नाही, नावही घेणार नाही, मागणारही नाही, देवही म्हणणार नाही. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते. आपुल्या पोटाशी रडते मागती शिते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देव आणि दैवती यात बदल आहे. नावापुरतं घेते, नावासहित देते तो देव. जसं घेते तसं देते दैवती. देवा पुत्र होऊ दे, कप बोकड, कप कोंबड, या लटकेच्या नादी लागू नका. काही कोण्या देवाला बोकडाची कोंबडाची गरज नाही. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा म्हणत, दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव. निर्दयी लोकांना येत नाही क्यू. काम गोंद्या
बकरा मारा पूजा रखुमाईच्या वरा. कोणाची अंगात देव येते चालले धावत. आमच्या गावात एका खलबत्त्याच्या अंगात देव आला. अगरबत्ती शाप खलबत्ता असं. तुमच्याकडे काय म्हणतात? खलबत्ता. म्हातारा म्हातारा काय म्हणतात? हा केंबाळ. केंबाळ आम्हाला नाही सांग. आम्ही खानदेशामध्ये धल्ला म्हणतात. धल्ला थकलेल्या म्हाताऱ्या म्हणतात. धल्ला धल्ला इकडे काय म्हणतात? म्हातारा म्हणतात. केंबाळ काय आणलं काय माहिती का? हा म्हाताऱ्या माणसाच्या अंगात देवाला अगरबत्ती शाप असा 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 असा. ते भक्त करत देवाला मोकळं करा. देवाचं शर्ट काढा. म्हणजे थंडीत शर्ट, थंडीचे दिवस आहे. नाही नाही देवाला मोकळं करा. त्यानं शर्ट काढलं. त्या देवाच्या खिशामध्ये उठशा बिड्या तंबाखूच्या पुढे. काही काही देव बेड्या ओढतात. वरता वरता बिड्या मुडल्या. देव घुमता घुमता का बिड्या मोडतात. बिड्या मोडतात. यायच्या नादी लागू नाही जास्त. कोणाची अंगात देव येते. मी लोकांना ज्ञान शिकवतो ना. आमच्याच घरी अंधार होता. आमच्या घरचीच देवाजवळ जाई. मग मी कोरोनात घरी होतो. मग मी गेलो. असे विचारणारे लोक उभे. मी नम्रात लागलो. आमचे ते देव ओळखीचेच माय. ते देवी अंबाबाई मला म्हणे बोल भक्ता. मग मी म्हटलं आई मला कानात बोलायचं आहे. हे देवी मराठीवरची हिंदीवर आली. हे नाही जमता. आणि माई हिंदी कच्ची. मी म्हणू काऊन नाही जमता. मग मी सगळे मागचे लोक थांबवले. म्हटलं माया झाल्याशिवाय पुढे येऊ नका. मग त्या देवीचा नवरा राळ जाळ्याला बसेल होता. भगतच म्हणतात राळ जाळ्याला. मग तो नवरा त्या देवीशी बोले. आई बायकोले म्हणे आई. ते म्हणे बोल बालका. हा सांगे बालक अज्ञान आहे. मला अज्ञान म्हणे गदा. पण तो विड्या वडी बालक अज्ञान आहे. ऐका त्याच. मग ते देवी मला म्हणे बोल भक्ता. मग त्या देवीच्या कानात बोललो मी. म्हटलं आई पहिलेच लग्न होऊन नाही राहिले. आमचं कसं तरी झालं तर टिकू दे. आणि तुला जर हे भक्तीन म्हणून लागत असेल हे तू घे आणि मला दुसरी आणून दे. काय बोललो बाबा. देवाशी बोलायला लाजून. त्या दिवस पासून ते देवी घुमायला लागली ना. आमच्या घरची दिसली की ती देवी घुमता घुमता का तिसको भगा. ऐका विठ्ठला सोडून दुसऱ्याने देव म्हणणार मागणार नाही. पण आपल्या घरात देवाचे रूप आहे. एक म्हणजे आपली आई आणि आपला बाप. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ देणार. आई वडिलाच्या ठिकाणी देवबुद्धी करा. आपलं घर म्हणजे मंदिर आहे. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया शेवेशी की शरीरे नोन की जे. तुका म्हणे माय बाप अवघी देवाची. सगळ्या संत आमचे गाडगे बाबा तुकडोजी बाबा सांगत. अरे कशाला रिकामा फिरत तुझ्या घरात नाही का तीर्थ. तुझी आईच रखुमाबाई आहे. तुझा बाप पंढरीचा विठोबा आहे. हा विठ्ठल रखुमाई आपल्या घरात आहे. बाप हो तुकोबारांनी देवाला पटवून दिलं. देवा तुला सोडून नाव घे. देव म्हणतात मी विश्वास कसा ठेवू. तुकोबाराय म्हणतात तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल ना तरी हे हो का शतखंड पडो झडोन या रान. हे दुसरं चरण आहे. देवा जे बाबांनी मगाप्रमाण उचललं होईलच काय. शतखंड माझी होईल रसना. तोच अर्थ याच्यात आहे. तरी हे हो का शतखंड पडो झडोन या रांड. देवा या रांडीचे 100 तुकडे होऊन हे गळून पडेल. जर दुसऱ्याला देव म्हणेल दुसऱ्याला मागेल मग आपल्या मनात शंका येईल. महाराज आम्ही गणपती बाप्पाच्या समोर आहे. एखादा उठील विचारतात लोक प्रश्न बुवा लोकायले.
मला नका विचार का आमचं भोळं काम आहे बघू. हा माय एकदा मुंबईत कीर्तन होतं वकील साहेब मुंबईत तिकडे हळदीचं कीर्तन ठेवतात. हो नवरदेवाने हळद लावणं आणि आमचं कीर्तन ठेवलं. मग आमचं भोळं काम बाबा मी घेतला अभंग केलं कीर्तन. नवरदेव आला कीर्तनात थांबा महाराज. म्हटलं काऊन थांबवते बुवा. माझं साधं काम हात दाखवायला गाडी थांबव. मी थांबलो. मी म्हटलं काय म्हणतं भाऊ. म्हणे कीर्तन कशाचं. म्हटलं हळदीचं. म्हणे मग हळद सांगा. म्हटलं म्हणजे म्हणे हळद नवरदेवाले का लावतात. विचार केला काय सांगा. मी त्याला म्हटलं दादा मला माहित नाही. खरं बोलू माणसानं भिऊ नये खरं बोलेल नाही येत काय चुकलं नाही जमत. मग म्हणे कीर्तन नका करू. आणि कीर्तन होणार नाही पाकिट येणार नाही गाडीत का गोमूत्र टाका. मी त्याला म्हटलं मला कीर्तन करू दे ना भाऊ. माझी गाडी किलोमीटरवर आहे 10 रुपये किलोमीटर. 1 किलोमीटर चालले की 10. आमची स्वतःची गाडी नाही गरीब बुवा आहे कीर्तन करू दे. नाही पहिले सांगा हळद का असं. मग मी जेवढा साधा दिसतो तेवढा साधा नाहीये. मग मी त्याला सांगलं म्हटलं अरे नास्तिक लोक अंबाबाई पुढे बोकडे कापतात ना कापतात. मग ते लोक बोकड कसं कापतात बाबा. असं आणता बरोबर कापतात काय नाही. त्याचे नियम आहे. ते लोक बोकड घरी आणतात त्या बोकडाची आंघोळ घालतात आणि त्याला हळदीचे 5 छापे मारतात. 2 या बाजून 2 त्या बाजून आणि 1 छापा असे 5 छापे त्या बोकडाले मारून त्याने कुंकाचे ते लावतात आणि तो बोकड गावातून मिरवत मर्यादेजवळ नेतात. तो म्हणे आपलं कसं. मी त्याने म्हटलं जसं त्याच. यात काहीच खोटं नाही वकील साहेब. मी जे बोलून राहिलो ते सत्य आहे हे खरं आहे. तुम्ही ऐका लक्ष दे. आपलं काय होते ह्या बाया आपल्याला गल्लीत आणतात आपली आंघोळ घालतात आपल्याला हळदीचे छापे मारतात कुंकाचे लावतात. डीजे लावून बोकड गावात फिरवतात आणि फिरवणं झाला रे की दुसऱ्या दिवशी तो बोकड देवी जोड नेतात. आणि त्या देवीला सांगतात आई आजपासून हा बोकड आईचा ऐकणार नाही बापाचा नाही बहिणीचा नाही भावाचा नाही. माझी आई जेवढी चाबी फिरवील तो बोकड तेवढाच करते म्या. ऐका थोडीच्या म्हणजे पटपट बोलतो जरा तुम्हाला समजलं ना. मी त्याला असं सांग तसं आपल्याला कोणी म्हणेल महाराज एका देवाला विठोबाला देव म्हणा बाकीचे दैवत सोडाव काय. दृष्टांत देतो. पतिव्रता बाई. पतिव्रता कोणाले म्हणतात. पतिव्रता कोण जे कधीच पतीचं ऐकत नाही. दुःशीलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्य धनो पिवा पती स्त्री भिरण हा तव्य हा पतिव्रता. दुःशील नवऱ्याचा संसार शेवटावर नेला. दुःशील म्हणजे कीर्तनातून सांगणं शोभत नाही असा घाण पती असल्यावरही त्याचा संसार केला ते बाई पतिव्रता. दुर्भगो भाग्यहीन मालक आहे त्याच्या घरात नांदली ते बाई पतिव्रता. धनो पिवा हातात पैसा नांदत नाही लोकांची मजुरी करून संसार चालवते. आईवडिलाच्या नावाले कलंक लावत नाही ते बाई पतिव्रता. जडो अर्ध्या संसारात मालक पागल झाला. ऐका फक्त उपास धर्यानं पतिव्रता नाही हो. हा लक्ष देऊन ऐका. जडो अर्ध्या संसारात पती पागल झाले तरी त्यांच्याच कुंकाचा भार लावते त्यांच्याच नावानं जगते ते बाई पतिव्रता. वृद्धो पती म्हातारे झाले 2 मुलं आहे. एक नोकरीवर एक शेतकरी. नोकरीवाला बीडमध्ये शेतकरी 9 गजराजुरी. दोघं भावाची वाटणी झाली. मग आई वडिलाची वाटणी केली. नोकरीवाला आईले नेते. तुमच्याकडे कोण नेते. नोकरीवाला नेते आई. का
त्याचं आईवर लय प्रेम असते. नाही 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 नाही, तो आईले देते आणि शेतकरी बापाले वागवते. दोघांची वाटणी करते. जे बाई म्हातारपणात मालकाले सोडून दुसऱ्या मुलात राहते ते बाई पतिव्रता. नाही नाही, बैल थकला की सोडून देतात की सोडून दिला पाहिजे. मी जरा टोचून बोललो, पण ऐका, तुमच्यावर असे प्रसंग येणार आहे. मूर्ख औलादी जन्माला येऊन राहिले. हा, तुमच्यामध्ये ज्या मालकाने तुम्हाला आयुष्यभर सांभाळलं, तुमची साडी फाटली तर त्याची लाज गेली म्हणून त्यानं लगेच साडी आणली, तुम्हाला कोण्या गोष्टीची कमी नाही ठेवली, त्या मालकाले म्हातारपणात सोडायच्या वेळेस जरा लाज वाटली पाहिजे. लहान तोंडी मोठा घास आहे. तुमच्यावर असा प्रसंग येईल, आई तिकडे बाबा इकडे, असं होऊ नका. मुलांनी म्हटलं आई तू तिकडे चालते, आले म्हणा दादा तुझे लेकरं सांभाळीन, तुझ्या घरात काम करीन, पण माझे पती मी सोबत घेतो, माझा देव आहे तो. तुमचं कर्तव्य. त्याने म्हटलं नाही एकटीचा, त्याने सरळ भाषेत सांगायचं, दादा आम्ही गणपती बाप्पाचं मंदिर झाडत जाऊ, या हॉलमध्ये राहत जाऊ आणि गावामध्ये 5 घरं भिक्षा मागून खाऊ, पण 2 जण एका ठिकाणी राहू, अशी म्हणी ते गणपती. पतिव्रता बाई तिचे पती पोलीस मध्ये. हे कशासाठी सांगून राहिलो, एका विठोबाले देव म्हणा, बाकीचे 16 काय याच्यासाठी बोलतो. किती वाजले? 10 वाजले काय मला माहित नाही, आपल्याला टाइम समजत नाही. हा, 10 सव्वा 10 झाले असतील. पतिव्रता बाई तिचे पती पोलीस मध्ये ड्युटीवर चालले, ते बाई दारात आली, तिनं केला. आता पटपटच लक्षात द्या जरा, तिनं केला. हा हा, असं अर्ध तुम्ही बोला, लवकर बोलणार. तिने केला टाटा. शेजारी म्हणजे पहा कशी बाई आहे, पोलीसला टाटा करते. पोलीस कीर्तन झाल्यावर घरी आला. त्यानं धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला, कीर्तनाला आला. आवड आहे म्हणून आला. बाहेर गावून लोक आले ना, आले नाही. तुम्ही कोणा गावतून? बाहेर गावचे आहे ना तुम्ही? बाबा इथलं तुम्ही हो, बाहेर गावचे का आले? जा घरी. तुमच्या रक्तात परमार्थात म्हणून आले. काही काही गावातले असून नाही आले का, त्याचं रक्त शुद्ध. मी म्हणजे जरा लक्ष देऊन ऐका. त्या पोलिसाला कीर्तन भजनाची आवड. धोतर नेसतानाही आलं तरी ओंकार महाराजांना नेसलं की नाही. ते 3-3 वेळा सोडला. आम्ही आलो, 1 तास लागला धोतर नेसायला. तरी त्यांचं धोतर असं होतं की गल्ली झाडत का आवड. हो, इथं येण्यासाठी आईचं दूध पवित्र लागते, वडिलाचं रक्त शुद्ध लागते, तेव्हा कुठं परमार्थ होती. ऐका, त्या पोलिसानं धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला, कीर्तन आले. त्या वेळेला त्याला हा पुढचं उसक बोलत जा म्हणजे पटकन होते. टाटा केला. शेजारी म्हणजे पहा कशी बाई, सकाळी पोलीसले टाटा, संध्याकाळी महाराजले. महाराज कीर्तन झाल्यावर घरी गेले. झोपल्याचं तो झोप्याचा ड्रेस असते ना, पेशल असते ना. आमच्याकडे बरमोळा म्हणतात, तुमच्याकडे बरमोळा. हा, बरमोळा म्हणजे असा आहे भाऊ, किती मोठा बुवा असो मोजमाप करायचं काम नाही. अरे डायरेक्ट होते, डायरेक्ट एका टांगीमध्ये पोत धान्य बसत. त्याने तो बरमोळा घातला, झोपला. सकाळी उठल्यावर तो फिरायला निघाला. फिरायला जातात ना लोक, तुमच्याकडची जातात का? यात नाही दिसत कोणी फिरणार. फिरायला लोक कसे जातात? चक्री गंगा फोड, चक्री गंगा फोड, चक्री गंगा फोड. तो निघाला फिरायला. त्या बाईने केला. शेजारी म्हणे पाहू कशी बाई आहे, पोलीसले टाटा, महाराजले टाटा, गंगा फळाले टाटा. दृष्टांत संपला, आटला. त्या बाईनं जो टाटा केला, पोलीसच्या ड्रेसले केला की मालकाले केला, धोतराले केला की मालकाले, बरमोड्याले केला की मालकाले. त्यानं कपडे किती घातले तो कोण आहे. तसं प्रत्येकानं ध्यानात ठेवा. आपल्याला 1000 नवरे नाही, 1000 मालक नाही. आपला मालक एकच आहे विठोबा, पण त्यानं 1000 कपडे घातले.
गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्म, ओकार तो विष्णू, मकार महेश मानी गेला. हे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन मायभाव. बापू पंढरीचा विठोबा इथं बसलेले गणराय एकच आहे. आमच्या गावाले समर्थ सद्गुरू गजानन महाराज हे गजानन बाबा एकच आहे. व्याधी वारुणी केले कैका संपन्न, करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन एकच आहे. तुळजापुरामध्ये आई अंबाबाई बसली, पंढरीचा विठोबाच आहे. विठाई पिठाई माझी कृष्णाई काना, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून. तुम्हाला वाटेल त्या देवाला शरण जा. फक्त लक्षात एवढंच ठेवा, देव हजार नाही, देव एक आहे, पण वेगवेगळ्या रूपाने नटलेले आहे. मी लहानपणापासून सगळे देवाचे भजन करू. लहानपणापासून लहान होतो तेव्हापासून. तुमच्याकडे एकताऱ्याचं भजन असते का? एकतारा असते? आता नशीब, पहिले असेल. दत्तात्रयाचं भजन कर. दत्ता तुला कोणी दिले वरदान, दत्ता तुला वा कोणी दिले वरदान, दत्ताच्या भवती गाईचा मेळा, गाईचा मेळा, गाईचा मेळा, गाई राखी भगवान, दत्ता तुला कोणी दिले वरदान. सगळे बरोबर केले. हा वाटली त्या देवाला शरण, पण देव हजार नाही हे ध्यानात ठेवा. आमच्याकडे भगवान भोले बाबाचे ठाव्याचे भजन बाबाने माहित आहे, बाऱ्या म्हणतात. बाऱ्या तुमच्याकडे नाहीत त्या? तुमच्याकडे आहेत का बाऱ्या? महादेव पार्वती स्वार झाले ते नंदीला, गेले भयाच्या वनाला व नागाच्या नागिनी, झाडवेलाचं पायाला त्या खालं ते वारुळा, मन देवाचा रबला नागाच्या नागिनी. कावड असतील तुमच्याकडे? कावड यात्रा आणलं ना, कावड इथं आणली ना, त्या कावडीचे भजन असतात. मला कावड खांद्यावर घेतली की मग रस्त्यानं भोले बाबाचे गाणे म्हणतात. तुमच्याकडे म्हणतात का? महादेवाच्या वाटेला हो, अरे ऋतती पायाले कंकरा, श्रावण महिन्यात ढवळ्या नंदीवर शंकर हो, नंदीवर शंकर. अरे कावडी वाल्या दादा हो, दादाच्या कावडीले साज, गणरायाच्या भक्तीसाठी आम्ही सोडली रे लाज हो महादेवा. हे भजन कावडीचे आमच्याकडे सगळ्याच पद्धती आहे. खंडोबाच असते का तुमच्याकडे? मलारी माझ्या बसून घोड्यावरी अंबाबाईच असते का? अंबाला माझ्या मरवट बरवानावरी झाली राणी, कुंकवाची वाटी भोळ्या भक्ताच्या हाती, तू सावळी अंबाबाई बाई, कोणी राजाला पावली अंबाबाई. पुढचं सांगू तर सांगून नाही सांगू, डबल येऊ या गावात.
एकदा हाताने टाळी वाजवू, देवाचं भजन करू. मी नेहमी सांगतो, चाय की शोभा प्यालीशी, चहा दुधाचा कप फुटेल घ्या वाटते काय नाही. चाय की शोभा प्यालीशी, दुल्हन की शोभा डोलीशी, बगीचा की शोभा मालीशी, भिकारी की शोभा झोलीशी, झगड़े की शोभा गालीशी. एक बाबा उठला मला म्हणे, महाराज म्हटलं काय, ससुराल की शोभा सालीशी. आपल्याला सांगायचा कीर्तन की शोभा करा हात. विठोबा विठोबा